भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं पुण्यातल्या रेल्वे स्थानक स्थित असणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी आता आपण आहोत। या ठिकाणी लाखो भीम अनुयायी जे आहेत ते अगदी सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी करून येत असल्याचं पाहायला मिळतं। खरं तर काल रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणावर भीम अनुयायांची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। महामानवाला अभिवादन करण्यासाठी हे सगळे भीम अनुयायी जे आहेत ते या ठिकाणी येत असतात आणि मोठ्या उत्साहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जी आहे ती साजरी केली जाते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जयंती उत्सवाची सुरुवातच पुण्यामधून झालेली होती, त्यामुळं पुण्यात मोठ्या प्रमाणावर जयंती उत्सव जो आहे तो साजरा केला जातो। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, काय सांगाल, काय भावना आहे? आज सगळे पूर्ण भारतात आज बाबासाहेबांचा जन्मोत्सव साजरा करत आहोत, म्हणून आम्ही पण आज सहस्फूर्तीने आणि उत्साहाने आम्ही आज दर्शन घ्यायला आलो आहोत। आमचे पार्टीचे महाराष्ट्र एसटीसी सेलचे संजय भाऊ अल्लट ते आमच्या सोबत आहे, ते आम्हाला मार्गदर्शन करत आहेत। निश्चितच तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलायत, काय सांगाल, काय भावना आहे? विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही लोक जनशक्ती पार्टी महाराष्ट्र राज्य SC/ST सेल त्या वतीने आमचे पदाधिकारी सर्व महिला आघाडीच्या उपाध्यक्ष आहेत, आमचे प्रमोद राजगुरू आहेत, विजय आटवाल आहेत, सर्वजण आम्ही अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत। 135वी जयंती आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची साजरी केली जाते। पुण्यातनं पहिल्यांदा जयंती उत्सवाची सुरुवात 1928 मध्ये झालेली होती, त्यामुळे पुण्याचं सुद्धा एक वेगळं नातं या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सवाचं आणि बाबासाहेबांचं सुद्धा पुण्याशी खास नातं राहिलं होतं। बरोबरच ना, पुण्याशी बाबासाहेबांचं खास नातं राहिलेलं आहे। पुणे करार हा पुण्यामध्ये झालेला आहे। येरवडा जेलमध्ये महात्मा गांधी उपोषण करत होते, त्यात पुणे पॅक्ट, पुणे करार म्हणजे पुणे हे ऐतिहासिक आहे बाबासाहेबांचं। एकंदरीतच तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलाय, काय सांगाल, आज काय भावना आहेत? ह्याच भावना आहेत की त्यांनी जे आपल्यासाठी केलं त्याला आपण जागलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे आणि शिक्षणानेच पुढे जाऊन आपला समाजाचा उद्धार होऊ शकतो। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा बाबासाहेबांचा शिक्षण हे सगळ्यात महत्वाचं आहे आयुष्यामध्ये। जर शिक्षण नाही तर काही करता येत नाही। त्यामुळे जे नवीन मुलं आहेत त्यांना फक्त एकच सांगतो की शिका, तुम्ही शिकल्यानेच हे पुढे आपल्याला करता येणार समाज। काय सांगाल तुम्ही, काय भावना? बाबासाहेब आपलं जीवन जे आहे ते त्यांच्यामुळेच आहे। त्यांनी आपल्यासाठी जीवाचं रान करून आपला समाज पुढे आणला। त्यांच्यासाठी आपण आपल्या मनातून संघर्ष आपण पण तसाच चालू ठेवला पाहिजे। आपल्या माणसाला आपण सहकार्य केलं पाहिजे। शिकून संघटित होऊन समाज कसा पुढे जाईल, या जखड्यातून बाहेर कसा पडेल असं केलं पाहिजे। काय सांगाल? तेच यांनी सांगितलं तेच। एकंदरीतच त्यामुळे आपण पाहिलं तर भीम अनुयायांमध्ये सुद्धा मोठा उत्साह आपल्याला जयंती उत्सवाच्या निमित्तानं पाहायला मिळतो। पुण्यातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची साजरी केली जाणारी जयंती, या जयंतीच्या निमित्तानं हे सगळे भीम अनुयायी जे आहेत ते या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीतच मोठ्या उत्साहात, मोठ्या थाटामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती जी आहे ती साजरी केली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।